तर आपली आजची कथा आहे, ज्या दिवशी तिने पुरे झालं असं म्हटलं. कथा. रेखा नेहमी पतीच्या रागाला, तक्रारींना, आरोपांना ठीक आहे म्हणत सहन करायची. तू काही करत नाहीस, तुझ्याकडे वेळ नाही, तू बदलली आहेस, रोजच ऐकावे लागायचे. एका दिवशी किरकोळ कारणावर मोठा अपमान झाला तिचा. रेखा शांतपणे उठली आणि म्हणाली, आजपासून मी बदलणार नाही पण माझी हिंमत बदलेल. ती रडली नाही, आरोप केले नाहीत, फक्त आणि फक्त स्वतःचा स्वाभिमान उचलून धरला. त्या दिवशी पहिल्यांदाच तिचा नवरा शांत झाला. त्याला समजलं बरं का, सहनशीलतेचा गैरफायदा घेता येत नाही बरं का. अंत काय झाला पहा. स्त्री जेव्हा रडते तिला हरवणं सोपं असतं. स्त्री जेव्हा रडते तेव्हा तिला हरवणं सोपं असतं. पण जेव्हा ती शांत होते तेव्हा तुम्ही आधीच हरलेले असता. पण जेव्हा ती शांत होते तेव्हा तुम्ही आधीच हरलेले असता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? रिअल लाईफवरची कथा आहे आपल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. स्त्रीला प्रत्येक स्त्रीला अशा गोष्टीला सामोरं जावंच लागतं. असं नाही की एकही अशी स्त्री नाही की तिला अशा गोष्टींना सामोरं जावं लागत नाही. प्रत्येक स्त्रीला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर कशी वाटली मला आजची कथा? सखीनो मला नक्कीच सांगा. आणि जर काही आणखी अशा गोष्टी तुम्हाला वाटत असेल की मी अशा प्रत्येक प्रकारच्या गोष्टी घेऊन याव्या, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचाही अनुभव शेअर करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या कथेमध्ये उद्या नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.